नमस्कार, हॅथवे MCN मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हॅथवे MCN नेहमीच आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊनच येत असतं आणि आज असाच एक वेगळा घाट घातलाय, तो म्हणजे दुनियादारी हा जो काल रिलीज झालाय सिनेमा, त्याची अख्खी टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे आणि आज आपण दुनियादारीबद्दल त्यांना वेगवेगळे प्रश्नही विचारणार आहोत। जर प्रेक्षकांना तुम्हालाही काही विचारायचं असेल तर आपल्या स्क्रीनवरती जो नंबर येतोय त्याला तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। तुमची प्रश्नांची नक्कीच इथं समाधानकारक उत्तरही तुम्हाला मिळणार आहेत। पहिल्यांदा ह्या सगळ्या टीमला मी तुमचं स्वागत करते। नमस्कार सर। हे आपले डायरेक्टर साहेब आहेत दुनियादारीचे। तर मी तुम्हाला विचारते की दुनियादारी तुमच्या डोक्यात कशी आली, किंवा ही जी कादंबरी आहे ह्याच्यावरती पिक्चर बनवायचा ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? दुनियादारी कादंबरी खूप वर्षापूर्वी वाचली होती कॉलेजमध्ये असताना, आणि तेव्हापासून असं वाटलं होतं कुणीतरी यावर फिल्म बनवली तर बरं होईल। आणि मग कालांतराने मी फिल्म इंडस्ट्रीत आलो आणि तेव्हापासून एक स्वप्न होतं की यावर फिल्म बनवावी, आणि फायनली ते स्वप्न आता सत्यात उतरलं आहे। काल सिनेमा रिलीज झाला सगळ्या थिएटर्समध्ये, म्हणजे दुनियादारीचा पाऊस सुरू झाला आहे। हो तर आणखीन विचारायचं होतं की मला तुम्ही एक वेगळं वर्कशॉप, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये हे पहिलंच इनोव्हेशन होतं की तुम्ही वर्कशॉप घेऊन हा पिक्चरचं सुरुवात केली, तर तो काय वेगळा प्रकार होता तुमच्या ह्याच्यामध्ये? वर्कशॉपचा रिझल्ट तर आपण बघतोय की सगळ्यांची जी केमिस्ट्री आहे, म्हणजे कारण वर्कशॉपचं हे होतं की आम्ही सगळे खूप चांगले मित्र आहोत। म्हणजे स्वप्नील, अंकुश, जितू, मी, आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने एकमेकांना भेटत असतो। पण कसं होतं की कधी स्वप्नील एक वेगळेच प्रोजेक्ट करतो त्यामुळे तो 6 महिने भेटत नाही, मग अंकुश आणि मी कुठेतरी वेगळीकडे काम करत असताना जितू वेगळीकडेच काम करत असतो, त्यामुळे फोनवर बोलणं होत असेल, कधी भेटलो तर भरपूर गप्पा होत असतील, पण एका प्लॅटफॉर्मवर येऊन एकत्र असं काम फार क्वचित होतं। ॲट द सेम टाईम फिल्ममध्ये भरपूर नवीन कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांच्यासाठी असा काही ऑकवर्डनेस नसावा की मी स्वप्नीलबरोबर काम करतो आहे, की मी जितूबरोबर काम करतो आहे, किंवा मी अंकुशबरोबर काम करतो आहे। मला सेटवरचं वातावरण असं हवं होतं की कुणी कोणाला खूप ट्रान्सपरंटली सांगू शकेल की बाबा हे तुझं चुकतं आहे, किंवा मला असं वाटतं आपण असं करूया। कारण ही दुनियादारी ही जी फिल्म आहे, ही फिल्म इज ऑल अबाउट फ्रेंडशिप, यारी, दोस्ती, कॉलेज जीवन। हां, तर जसं मित्रांना एकमेकांबद्दल खूप काही माहिती असतं, न बोलता त्यांना कळत असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतं, प्रत्येकाचे मित्र असे असतात। तर मला ती मैत्री स्क्रीनवर दिसायला हवी होती, तर दॅट इज द रिझन आम्ही तो वर्कशॉप घेतला। आणि हा वर्कशॉप कोण घेणार असा एक मोठा प्रश्न होता, कारण मी हा वर्कशॉप कंडक्ट करू शकलो नसतो, कारण मी पण यांचा मित्र आहे। एक कोणतरी सिनियर व्यक्तिमत्व आम्हाला हवं होतं, ज्याला आम्ही रिस्पेक्टही करतो, आणि दॅट पर्सनॅलिटी इज लाईक खूप दांडगं वाचन आहे आणि इंटेलिजन्स आहे। तर अशी एकच व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आली, दॅट इज संजय मोने। आणि मग संजय मोनेला ज्यावेळी मी ही आयडिया सांगितली त्यावेळी एकदम ही वॉज रिली किट की हो आपण करूया, आणि मग त्यांनी जो वर्कशॉप घेतलं त्याचे रिझल्ट्स आपण बघतो। खरंच खूप पिक्चर ॲक्च्युली काल मी गेले होते, मला संध्याकाळी 8 वाजता कॉल आला की तुला असं इंटरव्ह्यू घ्यायचं आहे, आणि मी ॲक्च्युली कादंबरी पण नव्हती वाचली आणि पिक्चर पण नव्हता बघितला। तर मी जेव्हा गेले तर फुल हाऊसफुल शो होता 10चा अभिरुचीला। आणखीन मी मॅनेजरला रिक्वेस्ट केली की नाही, मला उभी राहून तरी मला बघायचं, आणि मी पूर्ण पिक्चर उभी राहून काल बघितला तिथे, आणि खूप आवडला। ॲक्च्युली प्रत्येक कॅरेक्टरला इतका प्रतिसाद होता, जेव्हा प्रत्येक कॅरेक्टर स्क्रीनवरती दिसत होतं तेव्हा लोकांच्यात खरंच जल्लोष होता, म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी वेगळ्या पिक्चरसाठी आम्ही आलो इथे, आणि तो प्रतिसाद लोकांकडून दिसत होता का। आणखीन मला विचारायचं की कादंबरी खूप मोठी असते, त्याच्यात खूप पसारा असतो, किंवा म्हणायचं की खूप वेगवेगळे गोष्टी असतात, ते प्रत्येक गोष्टी आपण ह्याच्यात सिनेमात नाही घेऊ शकत। तर हे कसं पेललं तुम्ही हे सगळं, किंवा काय डोक्यात ठेवून सिनेमामध्ये काम केलं? कसं असतं, मला असं वाटतं की कादंबरीवरून कोणत्या ज्यावेळी सिनेमा करतो त्यावेळी सिनेमा रिलीज झाल्यावर कंपॅरिझन होणारच की कादंबरीत असं होतं आणि मग सिनेमात असं होतं, मग कादंबरीत हे आहे मग सिनेमात ते नाही आहे, मग सिनेमात ते उगीचच का आहे, हे सगळे प्रश्न येणारच। तर मी इतकं नक्की ठरवलं होतं की
कादंबरीमधला जो थॉट आहे लेखकाचा तो मांडूया. म्हणजे जर तुम्ही सिनेमा बघाल आणि तुम्ही कादंबरी वाचून जर सिनेमा बघायला गेलात तर तुम्ही रिअलाईज कराल की कादंबरीतले फार कमी सीन्स सिनेमामध्ये, ओके, पण कादंबरीत त्या सीनमध्ये जे थॉट आहेत ते त्या कादंबरीतलेच आहेत. त्या कादंबरीमधल्या थॉटच्या बाहेर मी कुठेच गेलेलो नाही. तर हे खूप मी मनाशी पक्क बाळगून होतो की आपण लेखकाचा थॉट मांडूया. कारण कसं होतं की कादंबरीतनं खूप इझी होतं की आता एका पानावर एक गोष्ट संपली आणि मग प्रकरण दुसरे आणि मग नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालं. पण सिनेमामध्ये हे नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायला त्याला एक बिल्टअप लागतो, मग त्याला बॅकग्राऊंड लागतं, त्याच्यासाठी 2 सीन लागतात. तर हा सगळाच पसारा सिनेमामध्ये खूप वाढण्याची शक्यता असते. तर मी त्याच्याऐवजी तो थॉट जो लेखकाचा आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला. पिक्चर खरंच खूप आवडण्यासारखाच आहे. नवीन जनरेशनला किंवा त्या 70sची जी जनरेशन, म्हणजे माझ्याबरोबर माझे सासरे वगैरे आले होते, तर त्यांना सुद्धा त्यांचे जुने दिवस आठवले की नाही बाबा आमच्या हे असंच होतं. आणि ते SP मध्ये शिकलेले होते, त्याच्यामुळे त्यांना खूप आणखीन उजाळा मिळाला त्यांच्या आठवणींना. मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची की काल मी तुमचे टिकटॅक्स वगैरे बघत होते तेव्हा माझ्या मुलांनी तुम्हाला तुकाराममध्ये बघितलंय. तर तो म्हणला तुकाराम बॅड बॉय होऊ शकत नाही. नाही, तो मला आज सकाळपर्यंत म्हणत होता की नाही मी ऍक्सेप्ट करत की हा बॅड बॉयचा रोल तुकाराम नाही करणार. म्हणजे इतका तो आणि तो खूप सारखं लावून बघत होता ते कॅरेक्टर. त्या कॅरेक्टर बद्दल तुम्हाला काय नाही? हे मला जो काही महाराष्ट्रभरात जो आता पाऊस पडतोय दुनियादारीचा, त्या पावसाचे तो पाऊस निर्माण करणारा, तो पाऊस तयार करणारा पहिला माणूस सुहास शिरवळकर. आणि त्या पावसाची जबाबदारी आता महाराष्ट्रभरात व्यवस्थित जिथे जिथे म्हणून मनोरंजनाचा दुष्काळ आहे तिथे तिथे पाऊस पाडतो, ही जबाबदारी घेऊन तो पाऊस पुन्हा निर्माण करणारा माणूस संजय जाधव. त्यातले काही शिंतोडे माझ्यावर उडले. तर ते जे उडले तर ते जे काही आहे कॅरेक्टर सगळं संजय जाधव, आय ओ इट टू संजय जाधव. आणि जे मला करून दाखवलं, जसं करून दाखवलं, प्रसंगी 4-4, 5-5 टेक न थकता, कधी चिडून, कधी डिवचून, कधी प्रेमाने, कधी खोर रे बाबा माझे सोन्या, असं करत हे सगळं काम त्यांनी करून घेतलं. त्यामुळे ते सगळं श्रेय संजयचं आहे. तुम्ही आता एक जे म्हणालात की तुमच्या सासऱ्यांना खूप आवडलं, मला इतकं बरं वाटतंय. आज माझा मित्र आहे, थोडा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, त्याचा मुलगा काल आला होता. ती जनरेशन अगदी आत्ता म्हणजे असंच 15 वर्षाचा 16 वर्षाचा मुलगा असा आलेला आहे. मी म्हटलं त्याला काय वाटतंय हे मला जाणून घ्यायचं होतं. तो म्हणाला असं होतं का तुमच्या वेळेला? बापाला विचारत होता की कट्टा असा असायचा का? आता असा कट्टा नाहीये. त्यावेळेला मारामारी पण अशी व्हायची का? अथर्व पटवर्धन तो विचारत होता. तर मला इतकी मजा वाटते की जसं तुमच्या सासऱ्याला वाटतंय की अनेक पिढ्या रिलेट करतात. आणि ते जे रिलेट करणं आहे त्याचा मी एक भाग आहे. सगळं त्याचं श्रेय जे आहे संजय जाधवांचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मला हे काम देणं आणि माझ्याकडून ते करवून घेणं. नाही, खरंच खूप छान संजय जाधव. म्हणजे त्या कॅरेक्टरचा खरंच मलाही राग येत होता काल. म्हणजे ते संजय स्वप्नील, तुला विचारायचंय की पुणे त्यात तू पक्का पुणेकर आहेस अगदीच. आणि आता तू एकदम 70ला वाटतोस. म्हणजे दोन्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स उठून दिसत आहेत. त्यातलं कुठं त्याचा ताळमेळ किंवा कुठेच संदर्भ लागत नाही. तर हे कॅरेक्टर करताना म्हणजे प्रत्येक जेव्हा कॅरेक्टर आपण करतो किंवा निभवायचं असतं तेव्हा आपण नक्कीच अभ्यास हा करतोच. तर ह्याच्यासाठी तू काय अभ्यास किंवा 70साठी त्या दिवसांची उजळणी किंवा ते दिवस तू कसे काय तुझ्या आचरणातून किंवा तुझ्या कॅरेक्टरमधून आणलेस? नमस्कार. 70ला म्हणजे 70च्या दशकातला 70 वयात. नमस्कार. तुम्ही सगळे महाराष्ट्रभरात जो भरभरून प्रतिसाद दिला दुनियादारीला त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं मनपूर्वक आभार. आणि फक्त सुरुवात आहे, हा पाऊस थांबू देऊ नका. जसं आता महाराष्ट्रात पाऊस आशीर्वाद पाडतोय आणि आशीर्वाद देतोय आणि भरभरून पडतोय, तसाच तुमच्या प्रेमाचा पाऊस दुनियादारीवर परत पडत राहू दे ही सगळ्यात आधी तुमच्या चरणी मायबाप प्रेक्षकांच्या चरणी आमची प्रार्थना. आणि आता तुझ्या प्रश्नाकडे
मी पुस्तक वाचलं होतं, ओके. कादंबरी वाचली होती, स्क्रिप्ट वाचलं होतं. स्क्रिप्टचा अभ्यास एक अभिनेता म्हणून मी करतोच. Right. पण त्या पलीकडे मुंबई पुणे मुंबईमधला स्वप्नील वेगळा वाटणं आणि ह्यातला स्वप्नील वेगळा वाटणं, यात मी जर काही वर्किंग केलं असेल तर ते वर्किंग एका लाईनीत असं होतं की मी माझ्या दिग्दर्शकावर संपूर्ण विश्वास ठेवतो. वा, क्या त्याचं बात. बोट ठरलं होतं आणि तो ज्या मार्गाने मला घेऊन गेला त्या मार्गाने मी अत्यंत इमानदारीने माझं 100% देऊन चालत होतो. एवढंच वर्किंग मी केलं. बाकी सगळं वर्किंग आमच्या सगळ्यांच्या वाटचं एका माणसाने केलं. वा क्या बात आहे. नाही खरंच खूप छान. पिक्चर मूवीज बघतानाच असं वाटतं की खूप जल्लोष किंवा कॉलेजियन्स जे आत्ता जे आम्ही अनुभवलं नाही किंवा मीही किंवा आपण एक जनरेशनमध्ये होते की आपण हे सगळं अनुभवलेलं नाही आहे जे त्या जनरेशनने अनुभवलं आहे. आणि तो जो मित्रांच्यातला किंवा तो एक अटॅचमेंट होती आणि ते शेवटपर्यंत ते येतात, एवढे ओल्ड होऊन सुद्धा सगळे येतात, ते खरंच खूप फील होतं. म्हणजे कुठेतरी लागतं की अरे आत्ता मोबाईल हे सगळे आपले मित्र झालेत आणि असं कोण नाही आहे की मला काहीतरी झालं तर माझ्यासाठी कोण येणार आजकाल नाही आहे. आणि खरंच हा खूप छान मेसेज आहे की ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही बाजूला करून तुम्ही जे आहे, जे फ्रेंड्समध्ये आहे ते कुठेतरी गमावले, ते तुम्ही ह्या पिक्चरमधून तुम्ही मिळवू शकाल असं मला वाटतं हा मेसेज. राईट. आपण आत्ता एक ब्रेक घेतोय. दुनियादारीची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी, तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर येतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमचे सगळे प्रश्न आम्हाला विचारू शकताय. कुठेही जाऊ नका, आम्ही परत येतोय. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगा कुठं ठेवू माथा कळनाच काही. दुनियादारी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. नमस्कार, हॅटवे एमसीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत दुनियादारी या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम आहे. तर याच्यामुळे आपण जाणून घेऊया काही मला त्याच्याबद्दल काही सांगितलं, जे काय बोलणार ते पब्लिक बोलणार आणि अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांसाठी मी केलेली मेहनत आणि देवाची प्रेक्षकांची आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये एकच भाव आहे, एकच तत्व आहे, ब्रह्मतत्व सगळ्यांमध्ये एक, आणि तेच तत्व घेऊन आपण चालत असतो. आणि त्याच तत्वातलं ही कला पण त्यातनं निर्माण झालेली आहे, विज्ञान पण त्यातून निर्माण झालं. आपण सगळे जास्त त्याच अनुभवांचा आपण भाग, त्याच्याशी केलेली मैत्री, जाणतेपणाशी केलेली मैत्री, मराठी सिनेमा असंच आईच्या गावात अशी मनमोकळ्या स्वभावाची पोरगी पटली पाहिजे यार. ए फालतू आहात तुम्ही यार, शिका माझ्याकडून जरा. नाही रे, चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. एक्सक्यूज मी मिस. Excuse you for what? You better get lost right now, otherwise I'll call the police, huh? ताई मला असं वाटतं की ही जी दृष्टी आहे पुण्याने सुरू केलेली ती आता कंटिन्यू करण्यासाठी आम्हाला जी काही दुनियादारी करावी लागेल, जी त्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी जी काही आम्हाला दुनियादारी करावी लागेल ती आम्ही मनापासून करू आणि आनंदाने करू. स्वतः पण बाकी सगळ्यांना म्हणजे मी म्हणजे आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं हाताचं ऑटोमॅटिक मला सगळ्यांचंच कॅरेक्टर आवडले. चॅनल नंबर 1 2 ॲक्च्युली MCN मध्ये आम्ही आज 1:30 वाजता लाईव्ह तुमच्याबरोबर गप्पा मारायला येणार आहोत. तेव्हा भेटूया आज दुपारी 1:30 वाजता. हसू ही तू ओढ मनाची हुरहुर तू रोज नवे भास तुझे. दुनियादारी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण दुनियादारी या पिक्चरच्या प्रमोशनसाठी आपल्याकडे जी टीम आली आहे त्यांच्याशी आपण मस्त गप्पा मारतोय. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की तुमच्या लाईनवर स्क्रीनवरती जो नंबर येतोय त्याला तुम्ही कॉल करू शकताय आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू शकताय. अंकुशजी, मी आता तुमच्याकडे येणार आहे. तुमचं ते दिग्या कॅरेक्टर आहे ते खूप मस्त वाटलं, खूप
छान केलंय तुम्ही ते कॅरेक्टर. ॲक्च्युली तुमच्या त्या सगळ्या पर्सनॅलिटीला आणि सगळ्याला एकदम सूट झालं की मला एक असं वाटलं की रिअलमध्येच तुम्ही तसे आहात का किंवा कॉलेज लाईफमध्ये तुम्ही कसे होता आणि हे जे कॅरेक्टर निभावलं त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला? रिअलमध्ये म्हणाल तर मी बहुतेक असाच असेल. हो. एवढ्या माऱ्या वगैरे केलेल्या आहेत. हो. हाफ मर्डरची केस वगैरे माझ्यावर लागली. असं खूप जणांना घायल केलं पण असं नाही घायल केलं. बेसिकली काय की काही गोष्टींसाठी काही गोष्टी व्हाव्या लागतात आणि गेली खूप वर्ष काही फिल्म्स मी केल्या, मी काम केलं ॲज अ ॲक्टर म्हणून, ॲज अ हिरो म्हणून वगैरे. त्यात प्रत्येकाला मला काम करताना खूप समाधान मिळायचं की चांगली फिल्म करतो. पण ही फिल्म करताना असं वाटलं की अरे बापरे आता संपलं की काय, इतकं चांगलं काम सगळ्यांबरोबर करायला मिळालं. दिग्या हे कॅरेक्टर उभं राहताना खूप गोष्टी एकत्र याव्या लागल्या. एकतर शिरवळकरांनी जे लिहिलंय ते, दुसरं डिरेक्टर संजय जाधव, तिसरं झी टॉकीज, नंतर व्हिडिओ पॅलेसचे नानूबाई प्रोड्युसर, हे सगळे आम्ही ॲक्टर्स, मित्र मैत्रिणी, या सगळ्यांचं हे कॉम्बिनेशन असं म्हणायला हरकत. हा उद्रेक आहे, छोटासा उद्रेक आहे हा, प्रत्येकाच्या मनात खदखदणारा उद्रेक. आणि मी रिप्रेझेंट करतोय मला असं वाटतं सामाजिक या गोष्टीसाठी, एक प्रेमाच्या प्रती किंवा मैत्री प्रती किंवा सामाजिक असं म्हणायला हरकत नाही, बांधिलकी म्हणून असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येकाचा हा उद्रेक आहे. हा तसा खदखदत असतो, कधी बाहेर पडतो, कधी थांबून होतो, मग वर्षानुवर्ष ज्वालामुखीसारखं असं एका डोंगरात लपून राहतो आणि कधीतरी उफाळून बाहेर तर मग अख्खं निस्तानुभूत करू शकतो. अशा लेवलचं हे दिग्या हे कॅरेक्टर असं मला वाटतं स्वतः. आणि हे जुळून आलंय जस्ट बिकॉज ऑफ दुनियादारी. आणि मला खूप बरं वाटतं की आज प्रत्येक कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहतं. म्हणजे साईनाथ देडगावकर म्हणजे हे या असं डोक्यात राहतं, मीनू हे डोक्यात राहतं, श्रेयस आयुष्यभर कोणी विसरणार. एक आपल्याही कॉलेजमध्ये आपल्याही घरामध्ये एक श्रेयस असावा असं वाटत राहतं आणि आपल्या आयुष्यात असा माणूस नसावा असं साईनाथ देडगावकर वाटत. नको आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी नको, बापरे आपला त्रास नको व्हायला पाहिजे. आपल्या प्रेमामध्ये, आपल्या मैत्रीमध्ये, आपल्या लाईफमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये असा माणूस नको की जो आपल्याला त्रास असंही वाटतं. आणि प्रत्येकाला असं वाटत राहतं की आपल्यावर आईसारखं आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी शिरीन असावी. भले ती माझी बायको नाही झाली तर चालेल, भले ती दुसऱ्याची बायको झाली तर चालेल, पण ती माझी मम्मा, माझी आई, माझ्या बहिणीसारखं नेहमी काळजी करत राहते अशी कोणतरी लागते आपल्याला. आणि जीवनसाथी म्हणून मीनू की आपलं मला सांभाळेल, माझ्या घराला सांभाळेल, माझ्या मुलांना सांभाळेल अशी मीनू ह्यांमध्ये आहे. आणि मित्रमंडळी म्हणजे एक म्हणतो आपण की पाठिंबा, की कुठली गोष्ट लागली एन्जॉय करायची वाटली, काही प्रॉब्लेम वाटला तर पटकन फोन करायचं वाटला, असे नित्या, अशक्या असे मित्र असावे, सॉरी भोसले सारखा. तर आज लोक प्रेम करतात त्या कॅरेक्टरसोबत प्रेम करतात, प्रत्येक जण त्या ह्याला रिलेट करतात असं मला वाटतं. म्हणून आज दुनियादारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यासाठीच ती लोकांना आवडते. आज धो 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 करत सगळ्या थिएटरला हाऊसफुल येत आहेत. लोक फोन करतायत की बाबा हाऊसफुल आहे, आम्हाला तिकीट नाही मिळालं, आम्ही परत चाललो. लोकांनी ॲडव्हान्समध्ये 2-2 दिवस आधी बुकिंग करून ठेवलं. हे कॅरेक्टरवरचं प्रेम असं मला वाटतं, जो तो स्वतःला कुठेतरी रिलेट करायला बघतो. हा ये मैं हूँ, अरे हा आपला मित्र आहे, अरे हा मी हा थोडासा बुजरा हा मी होतो, असं कुठेतरी वाटत राहतं. तुम्ही आजही जेव्हा आपण दुनियादारीचं पोस्टर बघतो तर एक सुशांत दिसतो, स्वप्नील दिसतो, जितू दिसतो, मी दिसतो, सई दिसते. प्रत्येकाच्या स्माईलमध्ये तुम्हाला एक काहीतरी वेगळी गंमत दिसते, तुम्हाला कळतं त्याच्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी कळते. आणि जस्ट बिकॉज ऑफ मला ते सुहास शिरवळ त्यांनी सुशी हे जे आहे गॉड असं म्हणायचं. काल मला कळलेली गोष्ट मी इथे मुद्दाम नमूद करू इच्छितो. काल सुहास शिरवळकरांच्या सौ आल्या होत्या सिनेमा पाहायला आणि त्यांचे मित्र आले होते, ती कट्टा गँग आली होती. तर त्यांच्या सौनी सांगितलं की सुशींना सवय होती काहीही असेल तर ते नमूद करून ठेवायचे. तर त्यावेळेला दुनियादारीवर सिनेमा करायचा म्हणून दिग्या कोण करू शकतो तर अंकुश चौधरीच करू शकतो काल आम्हाला म्हणजे इतकं बरं वाटलं. त्यामुळे नमूद करून ठेवले त्यांनी कुठे त्यांना
जेव्हा वाटलं सिनेमा करावा म्हणजे ज्यांनी हे कादंबरी गेल्यानंतरची गोष्ट हो हा तू पहिल्यांदा भेटून गेला ना त्यावेळेची गोष्ट काटा आला रे. पण मला फार काटा आला अंगावर. एक कसं असं काटा आला अंगावर तसं ते दुसरं पण म्हणेन ना की त्यांच्या ग्रुप मधला जो श्रेयस तळवळकर होता ज्याचा जो पुस्तक है तो उसका वही है हाल जो फिल्म में होता है, हाँ. जो नहीं मालूम था किसी को, और उन्होंने कहा कि अरे ऐसा होता है, ऐसा ही हुआ, अरे ऐसे ही. आणि हे कुठेच कोणी ठरवून नव्हतं केलं, आपल्याला माहिती नव्हतं की त्या श्रेयसचं काय झालं, पण या श्रेयसचं जे होतं फिल्म मध्ये तेच त्या श्रेयसचं झालंय. आणि तो पण एक वेगळा, म्हणजे त्याच्यातले एक ताई आला होता, शी वॉज क्राईंग, की तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? म्हटलं की नाही, हे आम्ही पुस्तकाच्या पलीकडे जाऊन काहीतरी संजयनी आणि क्रिएटिव्ह नाही, हे असंच आहे, असंच झालंय. मला असं वाटतं की कुठेतरी जस्टिस आहे की सुशी जिथे कुठे असतील जगात त्यांनी हे घडवून आणलं असणार हो कि ये ऐसा है तो मेरे को सब मालूम है ना, उनको तो सब मालूम है क्योंकि वो उधर है, उसके पास है, उससे हमसे ज्यादा करीब है, तो त्यांनी ते घडवून आणलं ना, हे असं व्हायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे, माझा सिनेमा हे असं व्हायला पाहिजे. दिघे अंकुश चौधरीच पाहिजे, और कोई दिघा नाही होऊ शकता. म्हणून मी नमूद करू इच्छितो की एक पॉइंट असा होता फिल्म मध्ये, जेव्हा या फिल्मचं कास्टिंग कम्प्लिटली वेगळं होतं सुरुवातीला, आमच्यापैकी कोणीच फिल्म मध्ये नव्हतं. पण मला असं वाटतं की ही सुहास शिरवळकरांची विल पॉवर आणि त्यांची इच्छा की दिघ्या फक्त आणि फक्त हाच करू शकेल, तर ह्यानेच करावं. आणि मला असं वाटतं की आता रसिक प्रेक्षक जेव्हा दुनियादारी बघतील ना, तेव्हा जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत दिघ्या असं म्हटलं तर अंकुश चौधरी शिवाय दुसरा चेहरा येऊच शकत नाही. म्हणजे आजही जेव्हा बऱ्याच जणांना मी कादंबरी वाचणाऱ्यांशी बोललेली आहे, तर त्यांना दिघ्या हे कॅरेक्टर इतकं आवडतं की कालपासून मी फोन करते की अरे तुम्ही कादंबरी वाचली आहे, मग तुम्ही सांगा त्याच्याबद्दल मला काहीतरी. तर म्हणजे तो दिघा आहे ना, तो फार भारी आहे, तो दिघा आहे ना, तो फार मस्त आहे. कारण इतकं त्या दिघ्यावरती कादंबरी वाचणाऱ्यांचं इतकं प्रेम आहे त्या दिघ्यावरती की मग पिक्चरमध्ये काय दाखवलंय, तू मूवी बघितलीस तर तू काय बघितलंस, काय दाखवलंय, अरे तुम्ही जाऊन बघा ना. म्हणलं की खरंच पुणेकरांना मी सांगते की हा पिक्चर तुम्ही खरंच थिएटरमध्ये जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की नेमकं कादंबरीतलं किती अचूक आणि जे किती चांगलं आहे ते आपल्याला संजय दादांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. पुणेकरांना पुन्हा मी सांगते की आजच तुम्ही हे तिकीट्स बुक करा आणि हा पिक्चर नक्की जाऊन बघा. पुन्हा मी तुमच्याकडे येते की कादंबरीचा जो मी म्हणला की कादंबरी टू मूवी हा जो प्रवास होता त्याच्यात अडचणी पण आल्या असतील तुम्हाला बऱ्याच, किंवा नसतीलही, किंवा काय प्रवास झाला थोडक्यात आणखीन आम्हाला डिटेलमध्ये सांगाल का? अडचणी तशा भरपूर आल्या. म्हणजे मला असं वाटतं फिल्म बनवताना जे व्हायला पाहिजे ते सगळंच झालं. कारण अदरवाईज फिल्म नाही होऊ शकत ना, ती दुनियादारी करावी. हां, तेवढी दुनियादारी करावी लागते. जास्त काही मी सांगणार नाही, कारण मला असं वाटतं ते खूप आमचं आहे, यु नो, की त्याची ती सिंपती घेण्याचा प्रयत्न मला करायचा नाही. फक्त एवढंच की या सगळ्या प्रोसेसमध्ये आनंद अभ्यंकर नावाचा मित्र आम्ही गमावला. आमचं शूटिंग करून गेला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. बाकी लॉट ऑफ प्रॉब्लेम्स वर देअर, बट ठीक आहे. म्हणजे फिल्म बनवताना असे प्रॉब्लेम्स येतात आणि असे प्रॉब्लेम्स नाही आले तर मला असं वाटतं की फिल्म बनत पण नाही. पण नानूभाई, आमचे निर्माते नानूभाई आणि महाराष्ट्र कलानिधी आणि झी टॉकीज हे इतक्या खंबीरपणे मागे उभे होते ना सगळे, की आणि आम्ही एकमेकांच्या हातात हात होतो, त्यामुळे तो प्रवास खूप चांगला. हो, एक्झॅक्टली. आणखीन सांगायचं म्हणजे की त्यात ज्या टॅगलाईन्स किंवा काही तुम्हाला दिलेल्या आहेत त्या मला तुमच्याकडून पुन्हा एकदा ऐकून घ्यायच्यात. ज्या मगाशी म्हणल्या की तकिया कलाम, हां, तकिया कलाम जे आहेत ते प्रत्येकाचे तुमचे जे वेगवेगळे आहेत ते आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही म्हणून दाखवायचे. माझा एक आहे, मेवणे मेवणे मेवणेचे पावणे. वा, हो, मला म्हणतोस काय? ऋषी कपूर. खरंच ते खूप फेमस होत आहेत आता, की प्रत्येकाच्या तोंडातून येत आहेत ते. त्यांना त्यांचे मित्र ह्या कॅरेक्टरचे वाटले तर नक्कीच. अंकुशी एक लाईन आहे, मला मी माझी फरमाईश आहे. कुठली? ती याला म्हणतो
आस्क्या नंतर हा तिकडे जो त्याला तू म्हणतो चले पिक्चर संपला थिएटर खाली कर चल. पिक्चर संपला थिएटर खाली कर. दादा अपना वही तेरी मेरी यारी मग भूकत गेली दुनिया. नाही म्हणजे ह्याच लाईनला इतक्या टाळ्या आणि इतक्या शिट्ट्या होत्या की म्हणजे काय डायलॉग्स म्हणजे मला ते ऐकायचे होते पण ते ऐकूच येत नव्हते. इतकी लोक जाम खुश झाली, जाम पब्लिक खूप खूप खुश झाला ही मूवी बघून. कारण इतका छान प्रतिसाद. मी माझ्या एवढ्या मराठी मूवीज बघितल्या त्यात इतका जल्लोष मी ह्या पिक्चरला बघितला. काल आमचे नानूभाई म्हणत होते की प्रभात टॉकीजला आम्ही सगळे गेलो होतो पाहायला सिनेमा. आणि लेट पोचलो पण सगळे होते. तर नानूभाई म्हणाले की यार हमारे वक्त पे ऐसे फिल्मों में ऐसा दंगा होता था, ये जो जल्लोष चल रहा है हमारे वक्त पे होता था. पूर्वी आता मल्टीप्लेक्स मध्ये तेवढं खूप सोफिस्टिकेटेड आणि खूप शिट्ट्या नाही वाजवायच्या किंवा तरीही होतं. आम्हाला पण सांगायला आनंद होतो की आमचा सिनेमा म्हणून नाही पण आता प्रभातला किंवा बाकीच्या मल्टीप्लेक्स मध्ये ऍक्च्युअली फिल्मच्या डायलॉगला वन्स मोर येते की आम्हाला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की ते काही परत जाऊन वन्स मोर लागणार नाही. तो सिनेमा आहे, ते रीळ आहे, ते चालतं. पण ती उत्स्फूर्त तो प्रतिसाद आहे, ते प्रेम आहे लोकांनी त्या क्षणी दाखवलेलं की हे वापिस होऊन नाही का बॉस. सो मला असं वाटतं की माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा मी फार सिनेमे केले नाहीत पण जे काही 4-5 केले पहिल्यांदा असं होतंय की डायलॉगला ऑडियन्स वन्स मोर म्हणतोय थिएटरमध्ये बसून. Which is amazing, which is only happening for Dunia. स्वप्नील मला आणखीन तुला विचारायचं की तुझा आवडता सीन कुठला ह्या पिक्चर की तुला कुठला पार्ट जास्त तुला खूप आवडला ह्याच्यातून? मला खूप सीन्स आवडतात. म्हणजे मला खूप लोकांची कामं आहेत. मला अंकुशचं काम प्रचंड आवडतं. मला असं वाटतं की तुम्ही जित्याला आतापर्यंत अजिबात जसा बघितला किंवा इमॅजिन केला नाही तसा त्याला संजयनी प्रेझेंट केला आणि जित्याने फार सुंदररित्या ते केलं. तुम्हाला सई तामणकर एका इतक्या वेगळ्या रोलमध्ये याच्यात दिसले की सई तामणकर ग्लॅमरस आहे, सई तामणकर डॅशिंग आहे, बोल्ड आहेच. पण त्या पलीकडे जाऊन या सिनेमानंतर सई तामणकर एक अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहे. हे अधोरेखित या सिनेमाने केलं आणि सईनी फॅन्टॅस्टिक काम केलं. खूप छान केलं. उर्मिला कानेटकरने तिच्या त्या रोलचं इतकं खूप साधगी आणि खूप छान इनोसंट वाली त्याचा ग्रेस जो उर्मिलामुळे त्या कॅरेक्टरला आलाय तो दुसरा कोणी आणू शकलं नसतं. आमचा नित्या असेल, आमचा सॉरी असेल, आमचा आशिकी असेल, म्हणजे राजेश भोसले असेल, अजिंक्य जोशी असेल, प्रणव रावराणे असेल, या पोरांनी त्यांचे सीन इतके चोपलेत. मला असं वाटतं की कोणाही एका माणसाचं नाव घेतलं तर ते दुसऱ्याला काय साईडलाईन केलं होईल. मला सगळ्यात आवडलेलं कॅरेक्टर मला सगळ्यात म्हणजे आम्ही सगळे की मी काय, अंकुश काय, जित्या काय, सई काय, उर्मिला काय, आमचे ऑथर बॅक रोल्स आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार. पण या पलीकडे जाऊन मला अवश्य उल्लेख करावा असं वाटतो तो की त्या कॅरेक्टरचा की जो ग्रीच्या परियालीने केला सुरेखाचं जे कॅरेक्टर जिचं नाव खूप गाजत आहे. मला वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण असं इमॅजिन करत असेल की त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सुरेखा पाहिजे कारण मग त्याला ते गाणं म्हणतील की सुरेखा आपल्याला पटलेली आहे. प्रत्येक मुलीला असं वाटत असेल की माझ्या आईवडिलांनी माझं नाव सुरेखा का नाही ठेवलं यार मला गाणं आलं. पण रिचानी फार सुंदर काम केलंय. मोजक्या सीन्स मध्ये खूप अधोरेखित केलेलं काम आहे आणि प्रत्येकाच्या कामाच्या या छोट्या छोट्या गमती जमतीमुळेच एक पॅकेज बनलंय ज्याचं नाव आहे दुनिया. वा क्या बात आहे. ह्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. आपण आता एक छोटीशी विश्रांती घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा MCN न्यूज. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांगा कुठं ठेवू माथा कळनाच काही. दुनियादारी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. नमस्कार, हॅटू MCN मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत दुनियादारी या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम आहे. तर या त्यामुळे आपण जाणून घेऊया काही मला त्याच्याबद्दल काही सांगितलं जे काही बोलणार ते पब्लिक बोलणार आणि अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या मी केलेली मेहनत आणि तेव्हाच आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये एकच भाव आहे, एकच तत्व आहे, ब्रह्मतत्व सगळ्यांमध्ये एक.
आणि तेच तत्व घेऊन आपण चालत असतो आणि त्याच तत्वातलं ही कला पण त्यातनं निर्माण झालेली आहे, विज्ञान पण त्यातून निर्माण झालं. आपण सगळे जास्त त्याच अनुभूतीचा आपण भाग त्याच्याशी केलेली मैत्री, जाणतेपणाशी केलेली मैत्री, मराठी सिनेमावर असंच आईच्या गावात अशी मनमोकळ्या स्वभावाची पोरगी पटली पाहिजे यार. ए फालतू आहात तुम्ही यार, शिका माझ्याकडून जरा. नाही रे, चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. एक्सक्यूज मी मिस. Excuse you for what? You better get lost right now, otherwise I'll call the police, huh? ताई आज आम्ही रिस्पॉन्स पाणी वगैरे वाटले असं वाटतं की इतकं रिस्पॉन्स आपण छान मिळतो. मला असं वाटतं की ही जी दृष्टी आहे पुण्याने सुरू केलेली ती आता कंटिन्यू करण्यासाठी आम्हाला जी काही दुनियादारी करावी लागेल, जी त्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी जी काही आम्हाला दुनियादारी करावी लागेल ती आम्ही मनापासून करू आणि आनंदाने करू. बाकी सगळ्यांना म्हणजे मी म्हणजे आणि सगळ्यांचं हाताचं ऑटोमॅटिक मला सगळ्यांचंच कॅरेक्टर आवडलं. चॅनल नंबर 1 मध्ये आम्ही आज 1:30 वाजता लाईव्ह तुमच्याबरोबर गप्पा मारायला येणार आहोत. तेव्हा भेटूया आज दुपारी 1:30 वाजता. हसूही तू ओढ मनाची हुरहुर तू रोज नवे भास तुझे. दुनियादारी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली दुनियादारीची जी चर्चा चालू आहे ती आपण सत्ता चालूच ठेवणार आहे. दुनियादारीचा पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडतोच आहे. ह्यात आणखीन काही गोष्टी आपल्याला कळणार आहेत. आपण परत ह्या गोष्टींकडे वळतोय. तर मला तुम्हाला विचारायचंय, थांबा, तुम्ही विचारण्याआधी मला काहीतरी सांगायचं. सांगा सांगा. मनातलं गुपित उघडं करून सांगायचं की महाराष्ट्रभरात म्हणजे आताच मेसेजेस आलेले आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की तुम्ही कोथरूडला गेला होता, सिटी प्राईड कोथरूडला, आणि चापळकर तुम्हाला तुम्ही गेलात विचारायला की शोज हाऊसफुल झाले, तर चापळकरांनी शोज वाढवलेले आहेत. इथे सातारा रोडवर सिटी प्राईड तिथे शोज वाढलेले आहेत. डोंबिवली सारख्या ठिकाणी जिथे माणसं 10-10:30 झोपतात, कारण सकाळी पहाटे 5ची ट्रेन पकडायची असते, चाकरमानी निघतात ऑफिसला जायला, तिथे 10:30चा रात्रीचा शो वाढवलेला आहे. पब्लिक डिमांड, आणि उद्यापासून सकाळी 9 वाजताचा शो वाढतोय. म्हणजे आपण आणि सकाळी 9 वाजता मराठी सिनेमाचा शो असणं, हे सगळ्यात म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. नाटकाचे सकाळचे 11चे शोज बंद झाले. आम्ही सकाळी 11चे शोज केलेले आहेत नाटकाचे, माणसं यायची, ते बंद झाले. तर सकाळी 9चा शो म्हणजे खास विद्यार्थ्यांसाठी तो शो आहे. आणि मला वाटतं की लोक म्हणतात की फक्त भाषा मराठी आहे, बाकी सिनेमा तर हिंदीच आहे. नाही, हा मराठी सिनेमा, असा मराठी सिनेमा आहे. आणि याचं स्वप्न अंकुश चौधरी, संजय जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी आणि खूप सारी माणसं, खूप मराठी सिनेमावर प्रेम करणारी माणसं असं स्वप्न पाहत आहेत की असं पाहिजे आपला मराठी सिनेमा. हा मराठी सिनेमा आहे, याला हिंदी सिनेमा म्हणू नका. हा आपला मराठी सिनेमा आहे आणि याचा अभिमान आहे. आणि हिंदी सिनेमाच्या खूप बोंब उठते ना की हिंदी सिनेमाच्या भाव गर्दी, आम्हाला थिएटर मिळत नाही, हे मिळत नाही. पहा ना, सिनेमा जर असा असेल तर स्वतःहून थिएटर मालक शो वाढवत आहे. याच्यापेक्षा दुसरं काय हवं? बरोबर. काय की माझी म्हण आठवली की खुद को कर बुलंद इतना, ए दादा, कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या बात. वा दादा, क्या बात आहे. आता विचारा तुम्हाला काय विचारायचं. मला विचारायचं होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं कॅरेक्टर जास्त आवडलं, किंवा तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर कसं, त्याबद्दल तुम्हाला काय ते सगळं संजय जाधव तसे आहे. मी खरंच सांगेन, पुन्हा सांगेन. आणि ना संजयचंच पुन्हा काय शिकायचं, त्यांनी माणसं अशी सोडून ठेवलीत ना. मला किती दिवस झाले, मला आमचे मोहम्मद भाईच्या हाताचं मला ऑमलेट खायचं हो. दाल गोश्त बना दे, वो खा, मेरे को इतनी याद आ रही सबकी ना.
मोहम्मद भाईचे आमचं केटरिंग सांभाळ. हा केटरिंग, हा आपलं कोणी मानू ना. आणि त्यांनी वडिलांच्या मायाने आमच्यावर प्रेम केलं. सगळे सगळ्यांची पहिल्यांदा असं होतं की सगळ्यांची आठवण येते. पहिल्यांदा असं वाटतं की नको आता आई आणि बायकोला सोडून येतो संजय जाधवच्या घरी राहायला जातो. खरंच मनापासून बोलतोय, मला इतकं वाटतं. किंवा त्या दोघांना पण दोघींना घेऊन येतो राहायला जातो. म्हणजे खूप छान फॅमिली तयार झालेली आहे तुमची. आणि कॅरेक्टर जर समजा दुनियादारी संजय जाधवच्या मनात आलं की परत एकदा बनवायची, तर मला एमकेचं कॅरेक्टर करायला खूप आवडतं. मला वाटतं की मी खूप रिलेट करतो त्या कॅरेक्टरशी. त्याची खूप वेगवेगळी कारणं आहेत माझ्या पर्सनल आयुष्यातली, पण एमके खूप जवळचं वाटतं मला. आणि असे खूप महाराष्ट्रात एमके ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यासमोर असतील त्यांनी त्यांना सांभाळलं पाहिजे. सांभाळलं पाहिजे एवढं. बरं, आता आणखीन खूप महत्त्वाचा जो भाग आहे म्युझिक. खूप धमाल म्युझिक आहे ह्याचं. गाणी खूप श्रवणी आहेत. एक एक गाणं म्हणजे हे काढून हे ऐकलं आणि हे काढून हे ऐकलं तरी प्रत्येक गाणं आज आपल्याला ऐकावं असं वाटतंय. तर तुमची गाण्याची चूज करण्याची किंवा गाण्याचं म्युझिक हे याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगा. चांगला लिरिसिस्ट आहे, खूप चांगली गाणी कवी आहे, गाणी लिहिली जी या फिल्म मध्ये नाहीये. संजय जाधव पद्धत तुम्हाला सांगू. हो नक्की नक्की. बघा MCN वर पहिल्यांदा पितळ उघडे. आधी काय करायचं, रिजेक्शनची कला अवघड खूप चुजी असेल. चुजी नाही, चुजी चुजी म्हणजे बायका तुळशी बागेत करतात ते चुजी असतं. जे बायका घरी आलेले भांडेवाल्या बरोबर करतात ना ते बरोबर करतो. लिरिसिस बरोबर, म्युझिक डिरेक्टर बरोबर, ते तर भांडेवाले आलेले नाही हे भांडण नको दुसरं दाखव ते खूप वेळा लिहिलं आणि याने रिजेक्ट केलं. तसंच एक 3 म्युझिक डिरेक्टर वेगवेगळे या गाण्या फिल्ममध्ये आहेत आणि त्यांनी देखील बऱ्याच गोष्टी ऐकवल्या आणि त्यांनी रिजेक्ट केल्या. त्याच्यावर तो हसतोय कारण समोरचा आम्ही पण ऍक्टिंग करताना पण बऱ्याच गोष्टी मनात ठरवून येतो ना आपण की बाबा मी असा करेन असा करेन. तर हा तिथे चांगलं आहे पण हे नाही करायचं आपलं वेगळं काही काय मग तो करून दाखवायचा. बट बेसिक काय की आज त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतो कारण त्याने बघितलं ना व्हॉट एव्हर इट इज. त्याने ते मंदिर बघितलं होतं, डोळ्यासमोर जे होतं हे मंदिर असंच असायला पाहिजे, याचा गाभारा असा असायला पाहिजे, त्याचा कळस असा असायला पाहिजे, इथे पायथरा असा असायला पाहिजे, इथे नंदी बसला पाहिजे, इथे पूर्वेला तोंड असायला पाहिजे. हे सगळं त्याला माहिती होतं. सो जे काही माणूस घेऊन येतात त्याच्यात तो रिजेक्ट करायचा त्याला अधिकार होता कारण तो डिरेक्टर त्याला माहिती होतं बा हा काम इथे नाही पाहिजे. सो म्युझिकच्या बाबतीत पण तेच झालं की बाबा हे मला नको, हे नको. आम्ही फिल्म कम्प्लीट करत आलो त्याच्यानंतर एक पहिलं गाणं जेव्हा आलं ते नुसतं लिहिलेलं आणि थोडंसं म्युझिक वाजवलं होतं. ते जिंदगी जिंदगी गाणं होतं. जिंदगी जिंदगी हे रात्री 1:30 वाजता ह्याने आम्हाला हॉटेलमध्ये शूटिंग चालू असतं ना, एक 20-22व्या दिवशी ह्याने फोन करून आम्हाला झोपलेलं असतो, शूटिंग चालू होतं, रात्री 1:30 वाजता फोन करून दिलं की जरा येतं का, काम आहे म्हणून, कारण नाही प्रॉब्लेम आहे काही. अरे काय झालं, नाही आम्ही रूममध्ये गेलो याच्या आणि गाणं ऐकलं. थोड्याने मेकअप म्हण, हेअर ड्रेसर पासून टेक्निशियन पासून सगळेजण आले, सगळ्यांना बोललो, सगळ्यांना गाणं आहे आणि सगळे आम्ही एवढं खुश झालो, अरे क्या बात आपली फिल्म का गाणं, हे गाणं आहे असं झालं. दुसरं गाणं आलं, तिसरं गाणं आलं, शेवटचं टिकटिक गाणं हे आमचं शूटिंग कम्प्लीट झालं. शूटिंग कम्प्लीट झालं होतं. टिकटिक गाण्याची गोष्ट तशी की शूटिंग कम्प्लीट झालं, एडिट झालं आणि एक मोंटाज होतं ज्याच्यामध्ये श्रेयस मीनूच्या, श्रेयस शिरीनच्या, मीनू श्रेयसच्या असं प्रेमात पडले आणि असं ते गाणं त्याच्यावर आमच्या एडिटरने हिंदी गाणं लावलं बॅकग्राऊंडला, एक अंदाज यावा की कसं वाटतं म्हणून. आणि ते गाणं चाललं आणि इथे संजयला सुचलं की यहाँ पे हम लोग गाणं कर सकते, मराठी गाणं करूया. मग ते गाणं बनवायचं ठरलं. मग एका म्युझिक डिरेक्टरला दिलं, त्याने काहीतरी पाठवलं, त्याला ओके वाटलं, अजून एक सांगितलं, ओके वाटलं, परत रिजेक्ट झालं आणि मग एक आलं आणि तो म्हणाला हे बघ ही सुन क्या. आणि साधं होतं ते, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, असं होतं. एवढंच होतं. मी जसं बोलतोय ना, मी तर बेसूर गातोय, एवढंच होतं.
पण हा एवढा असा वेडापिसा झाला की असा होता, हा काय म्हणलं हा चांगला वाटतंय, लेकिन इसमें कुछ होना चाहिए. तो नहीं इसमें कुछ नहीं होना चाहिए, यही चाहिए. आणि ते हिट आहे आज खरंच हिट आहे ते गाणं. म्हणजे प्रत्येक प्रभातला लोक जवळजवळ म्हणजे मला की काय शोले बघतोय म्हणजे खूप मोठे सिनेमे. म्हणजे मला सांगायचं म्हणजे मी आज येताना किती जणांची रिंगटोन आहे आज. रिंगटोन आहे, कॉलर टोन आहे. आणखी एका गाण्याचा उल्लेख करायचा आहे. मी तर आता सिनेमा 4th, 5th, 6th पाहतो. मला माहित नाही काय, मी एक वेळा माझा सीन बघायला आतमध्ये जात नाही, पण मला देवा काळजाची हा काय खरंच कुठून तो काटा काय माहिती, त्याला अलार्म सेट केलाय का, बरोबर तो काटा येतो अंगात. काय काय मला कळतच नाही. काटा आपल्या अंगावरचा काटा कधीच खोटं उडत नाही ना, वाटलं तरच तो येतो. आणि तितकीच सुंदर गाणी यारा यारा पण आहेत. खरंच दमदार. थोडंसं ग्रो व्हायला वेळ लागतो, पण तुम्ही जर ते गाणं ग्रो होऊ दिलं तर ते तुम्हाला तितकाच आनंद देतं, तितकं जिंदगी देतं आणि तितकं टिकटिक देतं. समीर साप्तीस्कर, अमित राज, त्यानंतर पंकज पडगम. इव्हन पंकज पडगमनी जे बॅकग्राऊंड केलं ना, मला वाटतं की सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट जर कोणी दिली असेल सिनेमाला तर मला वाटतं पंकज पडगमनी दिली विथ हिज बॅकग्राऊंड स्कोर, पार्श्वसंगीताचा. त्याने खूप रिसर्च केला होता माझ्या, पंकजने खूप रिसर्च केला बॅकग्राऊंडसाठी. म्हणजे RD बर्मनचे ट्रॅक्स, SD बर्मनचे ट्रॅक्स, असे सगळे ट्रॅक्स. म्हणजे ह्या सिच्युएशनला त्यांनी काय केलं आहे, फाईटच्या सिच्युएशनला त्यांनी कोणता इन्स्ट्रुमेंट वाजवलं आहे, ते सगळे इन्स्ट्रुमेंट त्यांनी गोळा केले आणि मग तो पॅटर्न त्याने परत तेच म्हणजे पॅशन, कामा पलीकडे जाऊन काहीतरी एक्स्ट्रा करायची पॅशन. वा वा वा, काय बात आहे. दुनियादारी, मला नक्कीच असं वाटतं की तुमच्या आयुष्यात पण काहीतरी वेगळा त्याचं स्थान आहे. दुनियादारीमुळे तुम्ही पण एक वेगळ्या दृष्टिकोनातून दुनियादारी वेगळी शिकली असाल. तर ती दुनियादारी काय शिकला ह्या मूवीकडून? प्रत्येक जणाला असा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला ह्या दुनियादारी मूवीकडून? बदल काहीच नाही झाला. दुनियादारीच्या आधी पण दोस्तीवर दृढ विश्वास होता. दुनियादारीमुळे ना त्या विश्वासाला असं सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बनली आणि असं वाटलं की तेरी मेरी यारी चल करेंगे दुनिया. आणि यापेक्षा जास्त सौभाग्य काय की ही दुनियादारी त्या लोकांबरोबर करायची संधी मिळाली जे खऱ्या आयुष्यात पण तितकेच घट्ट मिळते. वा, काय बात. तुम्हाला काय वाटतं दुनियादारीबद्दल? दुनियादारी केल्यानंतर मला एकच मनापासून वाटतं, जे मी मगाशी म्हटलं स्वप्नील म्हणाला ते अगदी ॲब्सोल्युटली खरं आहे की अधोरेखित झालं. मैत्रीवर विश्वास होता, प्रेम होतं, अधोरेखित झालं. पण मला जिथे जिथे MK दिसेल ना, तिथे तिथे मी जे मला करता येईल MKसाठी ते मी करणार. वा, क्या बात आहे. खरंच आजही अशी लोक आहेत की MK सारखे. म्हणजे मलाही पर्सनली हे कॅरेक्टर खूप आवडलं, खूप छान. जरी छोटं कॅरेक्टर असेल तरी ते खूप कुठेतरी मनाला चटका लावून देणारं कॅरेक्टर आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी हे असतंच. तर खूप छान गप्पा मारल्यात आपण. खूप छान तुम्ही पिक्चरबद्दल पण सांगितलंय. प्रमोशनसाठी तुम्ही इतरही गावी जाताय, तिथे पण तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तर असं काय होतंय की तुम्हाला लोक येऊन सांगतायत किंवा दुसरीकडे जेव्हा जाता आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असा रिस्पॉन्स पण मिळतो की नाही बाबा हे कॅरेक्टर माझं आहे, आणि असे लोकांचे काय तुमच्याकडे फीडबॅक्स किंवा काय येतात का? नाही, अजूनपर्यंत तरी असं होतं की लोक ज्यावेळी भेटतात ना त्यावेळी कोणीतरी कोणत्या तरी कॅरेक्टरला रिलेट करतं. आयदर त्याने ते कॅरेक्टर पाहिलं आहे किंवा ते कॅरेक्टर त्यांचा मित्र आहे किंवा तेच आहे. नो, जसं शिरीन हे कॅरेक्टर म्हणजे मला खूप सांगावंसं वाटेल की जसं मगाशी अंकुश म्हणाला ना की प्रत्येक पुरुषाला ना त्याच्या आयुष्यात एक मम्मा लागते. तर शिरीन ते कॅरेक्टर तर प्रत्येक पुरुष ते रिलेट करतो. मग तो 16 वर्षाचा मुलगा असेल किंवा 80 वर्षाचा पुरुष असेल, तो रिलेट करतो की अरे माझ्या आयुष्यात असं होऊन गेलं होतं किंवा मला हे पाहिजे यार, अशी मम्मा मला पाहिजे जी माझी काळजी घेईल, जी माझी सोलमेट असेल. तर प्रत्येकजण असा रिलेट करतो कोणत्या ना कोणत्या कॅरेक्टरशी. सो आय थिंक मला असं वाटतं ते हे सुहास शिरोळकरांचं यश आहे, ते त्यांचं क्रेडिट आहे. ॲब्सोल्युटली. ह्या आता आपण दुनियादारीबद्दल खूप छान गप्पाही मारल्यात. त्यांनी आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत.
तर मी पुणेकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला रिक्वेस्ट करते की हा पिक्चर तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. इतका सुंदर पिक्चर आहे हा. खरंच यंग जनरेशनला, आज जे यंग जनरेशन तुम्ही आम्ही जे विसरलो आहे, जी मैत्रीचा अर्थ जो असतो तो आपण सगळेजणांनी जो विसरला आहे, तो अर्थ नेमका ह्या पिक्चरमध्ये संजय दादांनी आपल्याला जाणून दाखवला आहे किंवा सांगितला आहे. तर मी आता हा कार्यक्रम संपवते, पण त्याच्या आधी मी ह्या सगळ्या टीमला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही 2 ओळी ज्या गाण्याच्या आहेत, टिक टिक वाजते त्याची म्हणावी आणि मग डोक्यात धडधड वाढते ठोक्यात, कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. ओके, थँक्यू, नमस्कार. टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात, टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात, कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात.